श्रीमान भाऊ, चेतन भाऊ उठून रात्रीचे मालवणीच्या तोंडावर पाजले. याचं तोंड बघ कसं झालं. मालवणी अजून वरती कर ना कॅमेरा. अरे मालवणी एवढी लाज वाटते का रे ते भरड शरीर दाखवायची. समोर आहे. अरे कसला थोडा खाली कर ना, वरची जागा एवढी खाली कर. थोडं खाली कर. ब्लर बघ एवढं केलं. आता किंग आहे. मस्त उघडा बसलेलो, मस्त असं पोट बीट वर काढून सगळे कपडे घालायला लागले, केस विंचरावी लागली, टी शर्ट घालायला मस्त उघडा बसलेलो. कॅमेरा चालू करायचा कुठनं येतं डोक्यात. जेरी स्मार्ट वाटतोय, फक्त तोंड उघडला की मूड खराब होतो बस. चेतन कसा गोंडच दिसतो रे, नुसतं पेगविन. सिद्धी तुला इथं सांगू, इथं मावल झालं ना, मावल तू डायरेक्ट टकाट झोपशील. म्हणजे तुझे सकाळपर्यंत जागतो ना 7:30 वाजेपर्यंत, तू सोडशील सगळं 7:30 वगैरे. पण बाबा माहोल झालाय, पण ते बिल पण येते तेवढं. बिलचं नको काढू शकते मला, बिलचं द्यायचं. मी बडबड केले त्यांना, ते बोलतात 25 तारखेनंतर बघूया आपण काहीतरी करूया 19-20. स्मार्ट मीटर लावलाय का तू? स्मार्ट मीटर लावलाय 22,000 बिल, वन साइड चालतोय लाईन. कुठं? अरे मला 1 महिन्याचं कंटिन्यू मोबाईल मध्ये लागलाय पण. बघ ना, मी कामाचं बोलते सिद्धी. अरे काय कामाचं बोलतो एवढ्या रात्री 1 वाजता? कुठली काम येत रे तुला? चेतन एवढ्या रात्री तू मोबाईलवर कामाचं बोलतोय. तू काय कसला व्यवहार चालू आहे? जमिनीचा व्यवहार चालू आहे, गाडीचा व्यवहार चालू आहे, पीसीचा व्यवहार चालू आहे, काय एवढ्या रात्री कुठला व्यवहार चालू आहे मित्र? पण सिद्धी तुम्ही जे समजतात ना मी कुठल्या मुलीशी बोलत असेल, तर माझी इच्छा आहे की कोणतरी मुलगी ये ग माझ्याशी बोल. अरे मी मुलांशी बोलत असलं तरी पण तुम्हाला पावलं. कसली ऍक्टिंग करतो रे. अरे हलकट, ऐकून घ्या. मग मी डायरेक्ट लॉक केला फोन. का केला माहिती का? कारण की तुमचं बोलण्याला तथ्यच नाहीये. मोबाईल हातात घेतला, आणि तो मोबाईल आहे, मोबाईल हा चॅट करायला, फोनवर बोलायलाच असतो. मग माणूस ते नाही करणार, मग काय करणार? ते पण आहे. मी तुझ्या बाजूने तसा. बस फोन कशासाठी असतो? आपल्याला एखाद्याला काही कामाचं आता आपण गप्पा मारतोय, थोड्या वेळाने मार ना तू फोन हातात घे. अरे माझे कान तुमच्याकडे ना, म्हणजे बबलू मला चॅट ते करू ते कामाचं. बबलू शब्दाचा तो बबलू बोलताना मी बब्बू बोलतोय. 2 शब्द फिक्स केलेत आम्ही सध्या. तो शब्द पण असं पॉवर, म्हणजे वाक्याला सूट होतो, प्रत्येक वाक्याला सूट होतो. अरे तो त्या बबलू मोटर्स मध्ये जाऊन प्रत्येकाला बबलू बोलवता. त्या बबलू मोटरच्या मालकाचे नाव बबलू आहे, त्याची मुलं तिकडे उभं आहे, त्याच्या समोर बबलू इकडे हे बबलू इकडे. अरे काय चाललंय? बाबांचं नाव बबलू आहे तर तो बोलतो तुम्ही थोडा ऍडजस्ट करा, मला सवय बबलू नावाची. तो अंथरुणाच्या आतमध्ये, ऐका ना भावनो, अंथरुणाच्या आतमध्ये फोन घेतलाय आणि कंटिन्यू चॅटिंग झाली त्याची. अरे मधूनच असे डोळे वरती येतात, असे डोळे खाली जातात. मध्ये डोळे वरती येतात, मध्ये डोळे खाली जातात. बघत होतो नाही ताबू शकत. अरे आई शपथ रे, मी कोणाशी असं कंटिन्यू चॅट असं काही करत नाही, स्ट्रीम बघत होतो. पण चेतन तू माझ्यासोबत असताना तर चॅटिंग नाही करत, मग तू आता कोणाशी बोलतोय एवढा रात्रीचा बब्बू? मला मॉड केलं ना, तो फील घेते मी, फील. जे लोक जिमला जाणार ना ते आजारी नाही पडणार. लक्षात घ्या. 1.5 पुशअप मारणाऱ्यांकडनं फिटनेसचे सल्ले मी घेणार नाही, असे घासून मारतो. आताचे डायलॉग ना, मालवणी डायलॉग जिम वाल्यांना कधी आजार. अरे काय रे देवा. आता आजारी आहे ना, मी आजारी तरी 30 पुशअप्स मारू शकतो म्हटल्या ठिकाणी. हा कसा होता? मला काहीतरी होतंय, मला वाटतंय काहीतरी होणार आहे. अभि भाई तू जर असला असता ना, तू पण ना लाजला असता, लाजला बाबा. 1.5 पुशअप, पहिली पुशअप जमिनीला घासून
पोट बरं पोट छाती पण जमिनीला घासून उभं राहते. पाठव ना. पाठवला ना. चेतन भाई काय बोल ना. गेलो असं आहे. तुम्ही एवढे जिमला जाता, एवढे जिमचे रोज स्टोरी बघतो मी, पुशअप नाही साधा. आयुष्यपत स्टोरी मध्ये कसला कुदतो. मग भाई तुम्हाला एक बाबा. गोष्ट सांगू का? ऐक ना, मी जिम करतो याचा अर्थ हा नाही की हा कधी येईल मला भेटेल आणि अरे push-up पण challenge चेतन लावेल. इथं push-up अरे, गाईज तुम्ही काय तमाशा बघताय रे? 4,700 लोक एक मिनिट ऐक. मजा येते. माझ्या मनात वेगळे विचार चाललेत आणि त्या त्यांचे येऊन काय माहिती का, पुशअपचं चॅलेंज जाऊन. भाऊ मी का स्वतःला दमू यांच्या चॅलेंज साठी? तुम्ही करा तुमचं. बरोबर आहे. मी तर बोलतो आता ह्याने जेवढे मारावे ह्याच्या डबल मी मारल, माझ्या डबल श्रीमंत भाऊ मारतील. उभ्या. हा. माझी इच्छा आहे, चल आता मी मारतो. जेवढे मारेल तेवढे मी मारेल. अरे ऐक ना, जेवढे मारतो तेवढे मी मारेल. ऐक ना, मी चॅलेंज लावलं, तू माझ्या बेडवर मारतो, पण माझ्या आधी आहे ना, सगळ्यात पहिले तू मला मारून दाखव. नाही तू पहिले मारायचे, त्याच्या डबल मी मारणार आहे. नाही, मी मालवणीच्या बाजूनी आहे. नाही, पहिले पहिले तू मारून दाखव चेतन, आणि मग मालवणीने माझ्यासमोर मारले होते भावा. मी मारलेत, मी किती वेळा प्रूफ करू? मी मारलंय. तू जेवढे मारणार त्याच्या डबल मी मारणार. भाऊ, पण माझी इच्छा आहे की टॉस उडव, सिद्धी टॉस उडव. पण टॉस काय बघ, त्यांनी तुला चॅलेंज दिलंय की तू जे मारणार आहे ना, तुझ्या डबल तो मारणार आहे, डबल. मग मी त्याला चॅलेंज देतो, तू जेवढे मारशील ना त्याच्या अर्धे मी मारून दाखव. ठीक आहे. अरे ठीक आहे, अर्धे पण खूप बघ, बोलले. मी काय बोललोय, तू पहिले मार तर. भाऊ पहिले तू मार. अरे मालवणी घे ना आता, तुझ्या अर्धे मारणार जाऊ दे. मला बोलले. बघायचं हा किती मालवणी मार. तू लाईव्ह वरती त्या ह्याच्यावरती मारचल चेअरवर. अरे बाबा मी कसेच मारतो, मी किती वेळा दाखवलेत मारून. नाही, मालवणीने मारलेत. मी खूप वेळा मारलं. टेकून मार, जाऊ दे. चेतन तू आहे ना, तू आता मेन चॅलेंज तू हरलाय, तुलाच मारून दाखवायला पाहिजे. नव्या ह्याला गुडघे टेकून पण धडला जमत. आम्ही अच्छा मारतो पोरींसारखे. आता पटके घालणार नाही, मालवणी. नाही, पटकन आहे. मला एकच म्हणायचंय, त्याला अजून कळलंच नाही की मला काय बोलायचं. मी ह्याला चॅलेंज लावून हरू आणि मी माझा अंग आंबून घे का? माझा प्रश्न हाच आहे, याच्या पलीकडे काहीच अरे नाही. मग तू तर वर्कआउट करतो रेग्युलरली, मग तुझा अंग कसं आंबेल? कारण तेच विचार होतो. अरे पण सिद्धी तांबडी सुरल्याला मी भिजलो त्या बाईकवर 3 तासाचा प्रवास. हा, मी एन्जॉय केलाय. मला आता माझ्या मनात वेगळा विचार, माइंडसेट. अरे पण त्याने पण 3 तासाचा प्रवास केलाय. त्यांनी त्या थार मध्ये बसून केलाय, मी भिजून केलाय त्या आणि मी बाईकवर. पण थार मध्ये काय सुक होतं का? बाहेर भिजलं नव्हतं. ते 5 मिनिटासाठी तू भिजायला आला आणि मग अरे पण तांबरी सुरलावर ना येऊन आपण सगळ्यांनी आंघोळ बिंगोळ केली, स्वच्छ झालो. ऐक ना हे बबलू, ऐक ना आंबाटा, तांबडी सुरलावर आलो. अरे मग तो आंबट आहे, त्याचा आंबट वास येतो भावा. तुम्ही घेतला नाही का त्याला? घामाघूम झाल्यावर आम्ही कशाला वास घेऊ? मी नाही घेतलं मी बाबा. सांगतो बाबा, हा ना एवढ्यात बाबा ह्याने मारलं माझ्याकडे. तर मी तर बोलतो थांब, कदाचित तो व्हिडिओ असेल 1.5 पुशअप, तो बघूनच खुश होऊन दे. थांब मला. अरे श्रीमान भाऊ, हा, चेतन भाऊ उठून रात्रीचे मालवणीच्या तोंडावर पाजले. याचं तोंड बघ कसं झालं. त्याचं तोंड बघ कसं झालं. मी तर झोपेत होतो. तुला आठवत आहे मालवणी? अच्छा अरे, अच्छा आपण बसलेलो तेव्हा ना, तो उठला आणि त्यांनी मालवणी, तुला काहीच नाही फील झालं? स्वप्नात वास बीस आला. मी तर झोपेत होतो, मला काय मालवणी माहिती. जरा अजून ऍसिड घातलं तर तेजाब झाला असता तुझ्या तोंडावरती. मालो काय आहे मालो? आता अबे रगडलेले मुके, रगडलेले आंबट. मुके. त्या मालवणीला काय बोलतो, वास आला का? ह्यांना विचार. सिद्धी मी पादलो होतो, वास येत होता भावा. माझं पाद म्हणजे स्वच्छ, सुंदर, अप्रतिम. अरे तू कोणाला विचारतो आणि किती किती पाहतो त्याचं काय बघ. नक्की पाचता का शेड मारता? अरे नाही, मला आहे ना तो मला एक माणूस बोलला, एक ही गोळी रोज सकाळी का तू पाजला तर सुंदर फॉकचा वास, वाईल्ड स्टोनचा वास असा येऊ शकतो. जेव्हा त्या चेतनचं वगैरे ठीक आहे, पण हा जो 4 नंबर वाला आहे ना, हिटमॅन 45 टी शर्ट वाला, तो कंटिन्यू मोबाईल मध्ये बिझी आहे. तुम्ही ऑब्झर्व केलंय का नाही मला माहिती नाही, पण तो कंटिन्यू बिझी तर आहे. नाही प्रूफ नको देऊ. आता हे रील बघायचा टाइम आहे. मुफीर रील नाही. ह्यांनी मला नवबितांनी मेसेज केले पहिले,
आणि मग मी इंस्टावरती शिफ्ट झालो, मग ते मला सही कशी करतात ते आलं. मालिक 1 मिनिट मैंने कभी मैसेज किया था 12:29 को आणि ते पण व्हॉट्सअपवर. इंस्टाचा काय संबंध रे? हा काय रे मसल मेमरी, बाकी कुछ नहीं. मला डोकं दुखतं. अरे पण ते सगळं जाऊ द्या, तुम्ही मुद्दा भरकडू नका. अरे आंबट चुक्या, हा तू ते 40 तू पुशअप मारणार आणि तू आंबट चुकना आंबाटा. पण चेतन आणि भाऊ, तुला काय भारतरत्न पुरस्कार तुला द्यायचा का 40 ट्रॉफ्यावरती? हा कोण आहे? अरे मला एक गोष्ट सांगा गाईज, मी जर भिजून आलोय, माझा माइंडसेट या व्हिडिओ मध्ये पूर्ण सुकायची कसला हलकट. अरे पण चेतन भिजलो तर मी होतो मुद्द्यानी, आणि मी तर कचाकच मारले 50 बब्बू. ह्याने पण मारले, आपण डबल भिजलेला. आणि तुम्ही शिवण भाऊ एका पायावरवाले मारले, एका पायावाले आठवा, तुम्ही एका पायावाले मारलेले, चार्लीने पण एका पायावाले मारलेले. आणि हा ते नाही, पण चेतन भाऊ तुम्हाला मी एका पायावर नव्हते मारलेले व्हिडिओ मध्ये आहे. मग मी बी असं म्हणलं. चेतन भाऊ आहेत ना, चेतन भाऊ पहिले गुडघे टेकून मारले आणि चड्डी, आणि ते बोलत होते चड्डी टेकते रे, काय नाही टेक, आणि आवाज येतोय धुड 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 धुड. ती लादी मस्त अशी हलत होती. आता मी एक गोष्ट बोलू का? ऐक ना, मी एक गोष्ट बोलतो. थांब कमबॅक देऊ दे चेतन व्हायला. थांब ऐकून घे ना. हे बघ, ह्याचं वय वर्ष ऐकून घे ना. ह्याचं वय वर्ष 24, त्याचं वय वर्ष 24. हे माझ्यापेक्षा लहानच आहे. आणि ह्यांना अशी एवढीशी जुरी गोष्ट केली 5 मिनिटं हसायला लागतं त्यांना. मी जो काय चॅलेंज होता त्यामध्ये माझी इच्छा 1 रुपयाची नव्हती. हा, जिद्दीवर पेटला असतं तर मी केली असती. आता ते एक फॉर्मॅलिटी म्हणून यांना दाखवलं. हा बाबा एवढंच, हा मी हारलो, ओके दीड, ओके बाय, हारलो. मी उद्या एक ओपन चॅलेंज देतो. उद्या सकाळी, हा सकाळचा वर्कआउट करतो ना, ह्याने इंस्टाग्राम वरती व्हिडिओ अपलोड करावा, स्टोरी आणि मला तू दाखव, स्टोरी मी रिप्लाय करतो त्याला. ठीक आहे, सगळ्यांना टॅग करायचं. हा, सगळ्यांना टॅग करून एक स्टोरी टाक की हे बघा एवढे मी सकाळी वॉर्मअप करतो त्यावेळी मी मारतो. बघ ठीक आहे. ढोपरे टेकून किती चेतन भाऊ तरी अंदाजे चेतन मला असं वाटतं तू ढोपरे टेकून पण 5 नसतील मारू शकत. तू ते वॉकर आहे ना, वॉकर, त्याच्यावरचे जे व्हिडिओ टाकत सुटलाय बघ, तोच तुझा व्यायाम आहे. तू कसा आता तू जिमला ना मनाला शांत करायला जातो की मनाला जिमला जायचंय. हा बोलेचे कोयल आहे, फक्त कार्डिओ करतो. फक्त शिवण भाऊ फक्त रनिंग, आणि रनिंग नाही रे, अरे रनिंग नाही करतो, त्याच्यावर चालतो तो त्याच्यावर, आणि नुसते भाषा अशी जिबले बिबले मारून फोटो काढतो, व्हिडिओ काढतो. चला आजचा भट्ट झालाय, चला निघूया का, चालला घरी, झाली जिम त्याची. 1 मिनिट, मी जिमला जातो, वर्कआउट करतो की नाही याची पोच पावती तुम्हाला माझी चॅट देतील. काहीच आज तरी प्लीज नका खोटं वागू माझ्याशी. नाही, मला कुठे असा व्हिडिओ का नाही दिसला की चेतन असे बायसेप्स मारतोय, चेस्ट मारतोय, भाई कचकवतोय फुल. तू मला फॉलो करत नाही, तुला कसं दिसणार? तू माझी स्टोरी बघतो का? बघतात सगळे बघ. हा तर फेकू नंबर 1 आहे असं बोलतायत लोक. एक तर बोलतोय प्रेझेंटी लावतो आणि घरी जातो, फक्त येतो आणि जातो. भाऊनो मी मॉड आहे एवढं लक्षात ठेवा. आता काढलाय मोबाईल नडा, आता मी मॉड आहे. मग परत हाईट तुम्हाला कोण काढणार नाही. माझ्या बाजूनी नाही बोलले का काम 25. हे पोरं नडतायत रे तरी पण. हा काय नाही पोरांनो, तो हाईट देणार, मी अनहाईट देणार, तो हाईट देणार, मी अनहाईट देणार. लगेच तिकडे